राजकारण्यांकडनं आदर्शवादाचे दाखले सर्वसामान्यांना दिले जातात. काही नवीन नाहीये, नेहमीच असतं हे. बरेचदा हे दाखले दिले जातात. आज निमित्त आहे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आणि भाजपच्या नेत्या आनंदीबेन पटेल आणि भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचं किंबहुना त्यांनी दिलेल्या सल्ल्याचं. मुलींनी IAS बनण्याआधी आदर्श माता बनलं पाहिजे, त्यांना स्वयंपाक बनवता आला पाहिजे असं म्हणत आनंदीबेन पटेल यांनी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना धडे दिलेत. तर आमिर खान यांच्या तिसऱ्या लग्नाबाबत टिप्पणी करताना नितेश राणे यांनी त्यांना लव्ह जिहादचं ब्रँड अँबॅसेडर बनवून टाकलंय. पण या दोन्ही नेत्यांना एक गोष्ट लक्षात येत नाहीये की लग्न, करिअर, मातृत्व या सगळ्या लोकांच्या खाजगी गोष्टी आहेत. त्यात राजकारणी लोकांची लुडबुड कशासाठी असते? दुसरी महत्त्वाची म्हणजे या दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमधनं पर्यायाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्त्रीचं या सगळ्यात स्थान दुय्यम असल्याचं अधोरेखित होतंय. मग नेमकं अपेक्षित काय आहे या नेत्यांना, त्यांच्या पक्षाला, पक्ष म्हणून भाजपला ही भूमिका चालणार आहे का? असे नेते त्यांना चालणार आहेत का? काय म्हणायचं काय? या सगळ्या मुद्द्याकडे बघायचं कसं? याच विषयी आपल्याला चर्चा करायची. लव जिहाद के ब्रांड एम्बेसडर वो आमिर खान बनते नहीं जा रहे. आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आहेत आणि आपल्यासोबत स्तंभलेखिका, मुक्त पत्रकार अश्विनी सातवडोके आहेत. मी सुरुवातीला अजित चव्हाण यांच्याकडे जाते. अजित चव्हाणजी, दोन्ही नेते भाजपचे आहेत. एक म्हणतायत की महिलांनी IAS बनण्यापेक्षा आदर्श माता बना. दुसरे म्हणतायत आमिर खान लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर तर नाही आहेत ना. मग दोन्ही गोष्टींमध्ये असं होतंय ना की महिलांना एकतर गृहीत धरतायत का तुम्ही, एकतर त्यांना दुय्यम लेखायचा प्रयत्न होतोय का? काय म्हणायचं काय? आणि भाजपला मान्य आहेत का या भूमिका? या दोन्ही नेत्यांच्या भूमिका नम्रताजी ह्या व्यक्तिगत आहेत. भारतीय जनता पक्षाला त्यांना काय वाटतं याच्याशी काही देणं घेणं नाही. ही त्यांची व्यक्तिगत भूमिका असू शकते. परंतु या सगळ्यामुळं काय आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की लव्ह जिहाद आहे का? तर 100% आहे. ती मानसिकता आहे का? तर आहेच आहे. परंतु जसं दारू पिणारा, देशी दारू पिणारा जो आहे त्याला दारुड्या म्हटलं जातं आणि स्कॉच पिणारा जो श्रीमंत आहे त्याला आम्ही तो ड्रिंक्स घेतो असं म्हटलं जातं. साधारणतः तुमची परिस्थिती काय आहे, तुमचं सामाजिक स्टेटस काय आहे, तुमचं आर्थिक स्टेटस काय आहे, त्यानुसार त्या माणसावरती टीका कशी करायची हे सोयीस्कररित्या ठरवलं जातं. परंतु या विषयामध्ये लव्ह जिहाद आणि बाकीच्या इतर सगळ्या गोष्टींचा संदर्भ निश्चितपणे असू शकतो. नितेश राणेंना तसं वाटलं तर ते तसं म्हणू शकतात. त्याला काय उत्तर द्यायचं तो त्या आमिर खान यांचा प्रश्न आहे. परंतु आम्हाला तसं काही वाटत नाही या विषयामध्ये व्यक्तिगत पातळीवरती, कारण ते रजिस्टर्ड लग्न झालेलं आहे. त्यांनी आधी त्यांचं सगळं नीट केलेलं आहे. पण तेच बघा ना की एखाद्या सामान्य माणसानं जर असं केलं तर समाज त्याच्याकडे काय दृष्टीनं पाहिल किंवा त्याच्यावरती काय शब्दामध्ये बोलेल किंवा ती प्रतिक्रिया कशी असेल. कारण फक्त तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही सगळं सेट करू शकता, यालाच व्यवस्था वाकवणं असं म्हणतात. तर त्यांनी ती व्यवस्था वाकवलेली आहे. आणि म्हणजे माझंही मत असं आहे या सगळ्या विषयामध्ये की हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी हा व्यवस्था वाकवण्याचा प्रकार आहे. दुसरीकडे आनंदीबेन यांच्या वक्तव्याबद्दल जर बोलायचं झालं तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये त्या बोलत होत्या. वेगवेगळ्या विषयांवरती त्या बोलल्या. तेवढंच फक्त एक क्लिप ती काढली आणि ती पाठवली. आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला काय झाल्यानं परिपूर्ण वाटतं. माझं तर स्पष्ट मत असं आहे की प्रत्येकाला स्वयंपाक करता आला पाहिजे. कारण स्वयंपाक ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये खरोखर प्रत्येक जण स्वयंपूर्ण असला पाहिजे. आणि जिला मातृत्व येतं त्या स्त्रीला आपोआप आपल्या बाळाला चांगलं पोषण मूल्य मिळालं पाहिजे, कारण तो मातृत्वाचा एक भाग आहे. म्हणून ती ते करतेच, त्यात काही वाद नाही. परंतु हे जसं मुलींना सांगितलं जातं तसं मुलांनाही सांगितलं गेलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळं आनंदीबेन पटेल यांनी वडिलकीच्या नात्यानं जो काही सल्ला दिला ते पूर्ण जर आपण ऐकलं तर त्या फक्त तेवढ्याच विषयावरती बोललेल्या नाही, त्या अनेक विषयांवरती बोललेल्या आहेत. आणि मग त्यातला तो एक विषय काढून आता सध्या देशामध्ये वेगवेगळ्या विषयावरती वादंग कसे निर्माण करायचे याच्या संदर्भामध्ये काही टूल गॅन्स ऍक्टिव्हेट झालेले त्यातल्या लोकांनी तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. विविध विषयांवर बोलल्यात.
त्या म्हटल्यात की मुलींनी शिकलं पाहिजे, लग्नानंतर त्यांनी आपलं मुलींनी शिक्षण सोडायला नको, त्यांनी आपलं करिअर बघितलं पाहिजे, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी मुलींच्या बाबतीत बोलल्यात. इथे त्यांचं हे जे कंपॅरिझन आहे ना की तुम्ही IAS बनण्याच्या आधी तुम्ही एक चांगल्या आदर्श माता बना, तुम्हाला स्वयंपाक करता आला पाहिजे, ही कसली तुलना आहे? ही तुलना कुठेतरी पटत नाहीत. तुम्ही जसं म्हणता त्यांच्या भाषणात त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. ह्या तुलनेवरती आम्ही बोट ठेवतोय. नाही, तुम्हाला ती तुलना पटत नसेल, मलाही ती पटली नाही. पण त्यांनी वडिलकीच्या नात्यानं दिलेला तो सल्ला आहे. आपल्या घरी आपल्याला घरामधनं अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे सल्ले दिले जातात, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आणि कुठल्या एखाद्या कसं आहे माहिती का, एक लक्षात घ्या, भारतीय जीवन दर्शनामध्ये कसं आहे, सेम न्याय कसं आहे. अजित थोडंसं थांबवते. सेम न्याय जिथे नितेश राणे यांनी आमिर खान यांचा लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून उल्लेख करताना एक रेफरन्स दिला. ते असं म्हणाले की सेलिब्रिटीज काय करतात, म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं की जे लोकांमध्ये जाणारे व्यक्ती आहेत, मग ते ऍक्टर्स असतील, नेते असतील, ते काय करतात ह्याच्यावर त्यांचे जे फॉलोअर्स असतात ते ठरवत असतात की आपण काय केलं पाहिजे. हा रेफरन्स देत त्यांनी आमिर खान लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर तर नाही ना असं वक्तव्य केलं होतं. हाच नियम जर आनंदीबेनला लावायचा झाला तर त्या एका राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, आज एका मोठ्या राज्याच्या, भाजप शासित मोठ्या राज्याच्या राज्यपाल आहेत. त्या ह्या पदावर बसलेली व्यक्ती ज्यावेळेला असं वक्तव्य करते त्याचा साहजिक परिणाम आणि चर्चा होणार आहे. येते मी पुन्हा आपल्याकडे, मला हनुमंत पवार यांच्याकडे जायचे. हनुमंत पवार, कसं बघायचं या वक्तव्यांकडे? हे दोन्ही नेते, आनंदीबेन पटेल असतील, राज्यपाल म्हणून त्या आहेत, त्या भाजपाच्या मुख्यमंत्री होत्या. संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी व्यतीत केलेलं आहे. त्यानंतर नितेश राणे आता नवीन संघ संचलनामध्ये सहभागी होत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत, जनतेचे सेवक आहेत. भाजपामधून चिन्हामधून भाजपाच्या निवडणूक लढतात ते. ही दोन्ही माणसं भाजपाची आहेत, हे आपण गांभीर्याने याची नोंद घेतली पाहिजे. एक दुसरं म्हणणं की आता आमचे मित्र अजित चव्हाण यांनी सांगितलं की आमिर खानची 3 लग्न हा वैयक्तिक विषय आहे किंवा ते रजिस्टर मॅरेज आहे, आणि आनंदीबेन यांनी थोडंच सांगितलं. हे असं म्हणून आपल्याला या दोन्ही मान्यवरांच्या मताकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मी नितेश राणे यांच्या बाबतीत सांगतो, आमिर खान यांनी जी लग्न केली, त्यांच्या पहिल्या बायकोला डिवोर्स दिला त्यांनी, दुसऱ्या बायकोला डिवोर्स दिला आणि तिसऱ्या बायकोसोबत त्यांनी कायदेशीर मार्गानं, रजिस्टर मार्गानं, भारतीय कायद्याच्या संहितेमध्ये विवाह नोंदणीचा जो काही कायदा आहे त्यानुसार त्यांनी लग्न केलेलं आहे. त्यांनी केलेले लग्न याच्यामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार नितेश राणे यांना कोणी दिलेला नाही. करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जी अनेक लग्न केलेली आहेत, काही रजिस्टर आहेत, काही रजिस्टर नसलेले आहेत, त्याच्यावरही मग नितेश राणेंना जाहीर त्या लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये डोकावण्याचा गुन्हा करावा लागेल आणि जाहीरपणे भूमिका मांडावी लागेल. एकट्या आमिर खान बद्दल आपण असं बोलून सिलेक्टेड न्याय आपण विवाहाच्या संबंधानं लावू नये, ही नितेश राणे आणि भारतीय जनता पक्षाला माझी विनंती. आनंदीबेन पटेल यांनी महिला मुलींना दिलेला जो सल्ला आहे तर तो खरंच मध्ययुगीन मानसिकतेचा सल्ला आहे. महिला आणि मुली म्हणजे चूल आणि मूल इथपर्यंतच राहणाऱ्या आणि सगळी कुटुंबाची जबाबदारी ही मुलीवर, महिलेवर आहे असं निर्देश करणारे आहेत. त्या मनुस्मृतीच्या समर्थक राहिलेल्या आहेत, मनुस्मृती डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या पक्षाच्या त्या सदस्य राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हे वक्तव्य येणं हे आश्चर्य नाही. पण त्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या, त्या दीक्षांत समारंभात त्यांनी प्रेमविवाहाबद्दल पण मत व्यक्त केलं, त्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी मुलं होऊ देण्याबद्दल पण मत व्यक्त केलं, त्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी विवाहाचा निर्णय आणि त्यानंतरचं मातृत्व वगैरे याच्यावर पण केलं. दीक्षांत समारंभामध्ये जग कोण्या दिशेनं जात आहे, AI चा जमाना आहे, नवं संशोधन, नवं तंत्रज्ञान, 50% जास्त मुली त्या दीक्षांत समारंभामध्ये पदवी मिळवलेल्या होत्या. आज जगाचं असं एक क्षेत्र नाही तिथं आपल्या भारतीय मुलींनी ते काबीज केलेलं नाही. तर त्यांच्या पुढच्या भविष्याला दिशा देणारं, आधुनिक जगाकडे घेऊन जाणारं, काहीतरी प्रेरित करणारं म्हणणं मांडण्याच्या ऐवजी संघ आणि भाजपाच्या व्यासपीठावर जे महिलाविषयी चूल आणि मूल आणि मनुस्मृतीचं शिकवलं जातं त्यावरच त्या बोलल्या. याच्यात आम्हाला आश्चर्य नाही. भारतीय जनमानसानं हे समजून घ्यावं की भाजपाची महिलाबद्दल, मुलीबद्दल, विवाहाच्या एकूण संस्थेबद्दल भाजपाचं म्हणणं काय आहे हे या दोघांच्या मतातून ठळकपणे समोर. मला आय एम शुअर अजित चव्हाणांना उत्तर द्यायचं असेल, पण मी अश्विनी यांचं मत जाणून घेणार आहे आणि मग अजित चव्हाणांकडे. अश्विनी, कसं बघायचं या दोन्ही वक्तव्यांकडे? फेमिनिझम मध्ये म्हटलं जातं पर्सनल इज पॉलिटिकल अँड पॉलिटिकल इज पर्सनल. या विधानाकडे बघताना आपल्याला या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. अजित चव्हाण असं म्हणाले की बाबा या दोन्ही विधानं त्या दोघांची वैयक्तिक आहेत आणि त्याचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही, नुसतंच पर्सनली पॉलिटिकल येतं.
आणि मग ही दोन्ही व्यक्ती जी आहेत बोलणारी ती उच्च पदस्थ आहेत. जसं अजित चव्हाण, मी अजित चव्हाणांना उत्तर देते हे स्पेसिफिक. अजित चव्हाण म्हणाले की दुसरं कोण बोललं की तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, आणि मग हे जर कोणी महत्वाच्या पदावर किंवा सेलिब्रिटी असेल तर तो त्याचा भाऊ केला जातो. त्याचा भाऊ केला जात नाही, तो कुठून बोलतो आणि त्याचा काय परिणाम समाजावरती होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आनंदीबेन पटेल सारखी अनेक वर्ष राजकारणामध्ये महत्वाच्या पदावरती असणारी व्यक्ती आणि काल परवा स्वतः हिंदुत्वाचे एक स्वयंघोषित नेतृत्व म्हणून उभारलेले नितेश राणे जेव्हा बोलतात त्यावेळेस त्याचा परिणाम हा नक्कीच इथल्या समाजमानावरती काही प्रमाणामध्ये होत असतो. आणि त्या कुठे बोलतात यालाही महत्व आहे. कोल्हापूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये जेव्हा आनंदीबेन पटेल हे बोलतात त्यावेळेस त्याच्यावरती नक्कीच आक्षेप घेतला पाहिजे. आजही अनेक मुली त्या पदवीदान समारंभामध्ये तिथे आलेल्या असतील, त्या त्यांच्या घरातल्या फर्स्ट जनरेशन लग्न असतील की ज्या विद्यापीठापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपल्याकडच्या मुलींची आजची परिस्थिती काय आहे, आणि जर नसेल येत एखादीला जेवण बनवता पण ती दुसऱ्या एखाद्या विषयामध्ये पारंगत असेल, स्विगी झोमॅटो सारखे अनेक पर्याय आहेत. जेवण बनवताच आलं पाहिजे हा अजिबात अट्टहास नाही. अजित चव्हाणांना मला आठवण करून द्यायची त्यांच्याच विचारातल्या त्यांच्याच चळवळीतल्या दिवंगत ऍडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर ह्या गावोगावी फिरायच्या. मुलींनी अमुकच कपडे घालावेत, सातच्या घरात यावं, पण त्या रात्री 9 वाजता व्याख्यानं द्यायच्या. त्यांच्या घरापासून 400 किलोमीटर 500 किलोमीटर लांब येऊन त्या व्याख्यानं द्यायच्या, आणि मुलींनी मात्र 7च्या घरात यावं हे त्या रात्री 9 वाजता सांगायच्या. म्हणजे संघ आणि भाजप या पक्षाची ही विचारसरणी आहे की अजूनही मुली असतील महिला असतील त्यांचं जे विश्व आहे ते स्थूल आणि मूल इतकंच मर्यादित राहावं. दुसरा मुद्दा येतो आमिर खानच्या लग्नाचा. तर खरं तर या सगळ्यांना भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे जे पुस्तक आहे एका राजवाड्याचं ते वाचायला दिलं पाहिजे. अत्यंत खाजगी बाब आहे माझी चॉईस माझ्या पार्टनर बद्दलची, आणि सहमतीनं हे होतात. त्याच्यामध्ये व्यवस्थेचा वापर केला असा एक शब्द अजित चव्हाणांनी वापरला, तर व्यवस्थेचा वापर इथे कुठे झाला. आज आपण पाहतोय की नाही पटलं सामंजस्यानं वेगळं होण्याचा अधिकार हा कायद्याने दिलेला आहे. त्यांच्या दोन्ही पत्नी त्या लग्नामध्ये सहभागी झाल्या, त्यांना जर काही त्रास नाही तर तुम्हा आम्हाला त्याचा त्रास होण्याचा संबंध काय येतो. प्रेम कोणाशी करावं, कशावर करावं हा ज्याचा त्याचा नक्की प्रश्न आहे. म्हणजे अगदी पाडगावकरांनी पण सांगितलेले त्यानं प्रेम केलं तुझं प्रेम केलं मला सांगा तुमचं काय केलं. पण हे नितेश राणे हे जे सगळे लोक आहेत ती त्यांच्या फायद्यासाठी, आणि पुन्हा एकदा महिला या आमच्यापेक्षा कमकुवत आहेत, त्यांची पातळी जी आहे ती खालीच आहे हे दाखवण्यासाठी अशी वक्तव्य करतात. आणि अजित चव्हाणांसाठी त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते सावरासावर करतात. मला असं वाटतं ठीक आहे, आपण त्यांच्याच पक्षाचं एक चांगलं नेतृत्व चित्रा वाघ त्या ऑलराऊंडर नेतृत्व आहेत, खमक्या आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये ही विधानं लागू होतील का, तेव्हा त्यांना ती पटतील का याचा सुद्धा विचार भाजपमधल्या नेत्यांनी करावा. आपल्या पक्षातल्या अजित चव्हाण देऊ का विचारूया आपण त्यांना. अजित चव्हाण, अश्विनी आणि हनुमंतजी या दोघांनाही उत्तर देताना मला अतिशय आनंद होतोय, कारण प्रत्येक गोष्टीचा सोयीस्कर अर्थ लावणं. अश्विनीजी असं आहे बघा की मी आपल्याला सांगतो की आम्ही भारतीय जीवन दर्शन सांस्कृतिक राष्ट्रवादावरती श्रद्धा ठेवणारे लोक आहोत. आपण अपर्णाताई रामतीर्थंकरांचं उदाहरण दिलं. कुठल्या वयामध्ये कसं वागलं पाहिजे हे आमच्या घरामधले वाडवडील आपले आजी आजोबा आपल्याला सांगत असतील, त्याच मायेनं आणि ममतेनं त्या सांगायच्या. 16 वर्षाच्या मुलीनं रात्री 12 वाजेपर्यंत बाहेर फिरू नये हे कुठलीही काळजी करणारे आजी आजोबा आई वडील जे सांगतात तेच आम्ही सांगतो. कुठेही पबमध्ये जा, सिगरेटी ओढा, समाज व्यवस्था वाईट, आई वडिलांचं ऐकू नका, समाज व्यवस्था मानू नका, मोठ्यांना शिव्या घाला, असं शिकवणं फार सोपं असतं. या देशामध्ये तसे काही विचार आहेत अश्विनीजी, आपल्यालाही ते मान्य आहे की अशा पद्धतीची एक जी संस्कृती आहे तिचं आक्रमण मोठ्या प्रमाणावरती होतंय. तुमची आमची मुलं सुद्धा आता समाजामध्ये आहेत. आणि हनुमंतजी राजकीय विषय सोडून द्या, जाऊ द्या, बाजूला राहू द्या, पण आपल्या घरामधल्या एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीनं आपल्याला सांगावं तसं खूप जे पॉझिटिव्ह आनंदीबेन त्या ठिकाणी बोलल्या. मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे, मुलींनी पुढे गेलं पाहिजे, मुलगा मुलगी यामध्ये काही अंतर नाही,
आणि स्त्रियांनी शिक्षित होण्याकरता आपण जसं म्हणालात तसं आनंदीबेन यांचं पूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्यांनी कौतुक केलंय की यात बऱ्याच अशा मुली असतील की ज्या पहिल्यांदा आपल्या परिवारामधनं पदवी घेण्यासाठी इथपर्यंत आलेल्या आहेत आणि आपण कसं सक्षम झालं पाहिजे, महिला सक्षमीकरणावरती त्या बोलल्या. पण घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे आमच्या विचारधारेमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय जीवनदर्शन ही आमची जीवनमूल्ये ते आम्ही सांगत राहणार, कारण आम्हाला उच्च शृंखलपणा आवडत नाही, ते आमच्या विचारधारेला तो मान्य नाही आणि कुणाच्याही व्यक्तिगत अधिकारांवरती अतिक्रमण करणं हेही आमच्या विचारामध्ये नाही. स्त्री पुरुष समानता हा आमच्या विचारसरणीचा नैसर्गिक पाया आहे. मला असं वाटतं की एक आई होती आणि ती परिपूर्ण होती म्हणून आम्ही सगळे इथं बसलेलो आहोत. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, बाबासाहेबांना साथ देणाऱ्या रमाई, या सर्व मातांना स्मरून या ठिकाणी आपली जी संस्कृती आहे आणि अश्विनीजी स्वयंपाक आला पाहिजे म्हणजे लांब कशाला जायचं, आपण स्वतः खाद्यप्रेमी आहात. सोशल मीडियावरती तुमच्या अनेक याच्यामधल्या पोस्ट आम्ही पाहतो. मग तुम्हाला स्वयंपाक येतो का किंवा तुम्हीच ते बनवलंय का कोणी विचारत नाही. आणि तसं आजच्या काळामध्ये तसं अजिबातच नाहीये. त्यांनी काय सांगितलं हे लक्षात घ्या. आपण, माझी पत्नी पत्रकार आहे, तिला जोवर माझा मुलगा तिच्याकडे खायची फरमाईश करत नव्हता, तिला कोणी जबरदस्ती केली नाही, तिला येतही नव्हता स्वयंपाक, नंतर तिच्या बाळाला खाऊ घालायचे म्हणून ती शिकली. आपण एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं ते पॉझिटिव्हली घ्यायचं की निगेटिव्हली घ्यायचं, तर एक टूलकिट गँग आहे या देशामध्ये, ती कायम कसं भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही महिला विरोधी आहे हे दाखवण्याकरता काम करत असते. त्या मंडळींनी हे सगळं सांगितलं. माझं असं स्पष्ट मत आहे की या विषयावरती ही जी मंडळी दोन्ही व्यक्त झालेली आहे त्यांनी ते व्यक्तिगत व्यक्त झालेले आहेत आणि त्यांच्या मताचा सुद्धा लोकशाहीमध्ये आपण आदर केला पाहिजे ना. आणि राहिला प्रश्न, मला एक सांगा, जाऊ द्या, की 4-5 लेकरं बाळा असणाऱ्या 60 वर्षाच्या माणसाने तिसऱ्यांदा लग्न केलं तर त्याला आर्थिक सक्षमता जरी असली पण काय माहिती आपल्याला की पैशाच्या बळावरती आधीच्या पत्नींची संमती घेतली आहे का किंवा दुसरा इतर त्यांच्यावरती काही दबाव आहे का. सामाजिक कार्यकर्ते म्हणून अश्विनीजी आपण विचारायला पाहिजे ना, 3 पत्नी हयात असताना परत तिसरं लग्न माणूस करतो, त्यांच्यावरती कुठला दबाव आहे का, त्यांना पैशाचं आमिष दाखवलंय का हा माणूस असं करतोय. साधारणतः हे विचार मनामध्ये येणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील ना. हा एक मुद्दा आहे आता अजित चव्हाणांनी मांडलेला. हनुमंत पवार आणि अश्विनी दोघेही बोलतील त्याच्यावर. एक मला असं विचारायचंय, जो प्रश्न माझ्या डोक्यात आला मागे काही कार्यकर्त्यांशी, मी आता नाव घेत नाही कुठल्याही समाजाचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं, पण त्यांनी सांगितलं होतं की अरे आमच्या समाजाचा नेता त्यांनी अमुक जातीच्या स्त्रीशी लग्न केलं आणि त्यांना आमच्या जातीत आणलं, त्यांच्या मुलाने पण तेच केलं, अमुक जातीच्या स्त्रीशी लग्न केलं आणि आमच्या जातीत आणलं, म्हणून आम्ही अमुक जातीच्याच स्त्रीशी लग्न करणार आणि त्यांना आमच्या जातीत आणणार. कसं असतं, नेता ज्या वेळेला एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेला त्याचे फॉलोअर्स तसंच काहीसं करायला बघतात. आज सेलिब्रिटीजकडे खूप फॉलोअर्स आहेत. मी नितेश राणेंचं समर्थन करत नाही, मी फक्त या ठिकाणी विचार मांडते की असं काही असू शकेल का की उद्या आमिर खानने असं काहीतरी केलं आणि आमिर खानच्या फॉलोअर्सने ठरवलं की चला बाबा आम्हाला सुद्धा आमिर खान सारखंच करायचंय, मग अमुक समाजाच्या मुलगीपेक्षा चला मला 3 लग्न करायचे. असा काही याच्यामध्ये आपण या दृष्टीने विचार करू शकतो का. मी नितेश राणेंचं अजिबात समर्थन करत नाही, माझ्या मनातली शंका विचारते. तुमच्या दोघांचे विचार याच्यावर ऐकायचे मला. हनुमंत पवार. आमिर खानच्या पहिल्या दोन्हीही बायका ह्या सक्षम आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेले आहे, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, महिलांविषयीच्या कायद्याचं ज्ञान त्यांना आहे आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये अतिशय मजबूतीनं त्या ताकदीनं उभ्या आहेत आपापल्या करिअरच्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे आमिर खानच्या 2 बायकांना काहीतरी आमिर खान दबाव टाकून काहीतरी करतोय, गब्बस होतोय, ते ह्याच्या मागे आहे कारण ते जाऊन त्यांना प्रश्न विचारावे अश्विनी सातवांनी वगैरे, अशी अपेक्षा अजित चव्हाणांनी करणं. आणि तुम्ही असं काहीतरी आमिर खानचं बघून लोक दुसऱ्या जातीची धर्माची लग्न करतील का म्हणलं तर मला बौद्ध समाजामधले असे अनेक नेते माहिती आहेत ज्यांच्या बायका ब्राह्मण आहेत. मी स्वतः ज्या जातीचा आहे ती जात सोडून दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत लग्न केलं आहे. माझ्या घरामध्ये आणखी उद्याच्याला दुसऱ्या आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न होतील. तर असं एकमेकाचं बघून काहीतरी कोण्यातरी जातीला धडा शिकवायचा आणि कोण्यातरी जातीला कमी करायचं आणि नेत्याचं बघून लग्न करायचे असला भारतीय समाज जीवन नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल की मधले सगळे प्रादेशिक पक्ष, काँग्रेस पक्ष असेल, सगळीकडे आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न झालेली आहेत आणि त्याला भाजपाच्या नेते सुद्धा
अपवाद नाहीत. त्यामुळे आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न याच्यावर बोलायचा अधिकार आपल्या कोणालाही त्या वैयक्तिक माणसाच्या आयुष्याबद्दल नाही, याच्यावर आपण एकमत करू. शेवटचा मुद्दा सांगतो. अजितजींच्या बोलण्यामध्ये 2 वेळा भारतीय जीवन दर्शन असा शब्द आला, म्हणून मला दखल घेणं भाग आहे. कोणत्या भारतीय जीवन दर्शनाविषयी अजितजी बोलतायत? ज्या संत जनाबाईंना तू महिला आहेस म्हणून कीर्तनात येऊ नको म्हणून दगड घातलेले चंद्रबागेच्या वाळवंटामधली लोकही आम्हाला माहित आहेत, आणि त्याच जनाबाईनं वारकरी संतांना कीर्तनाचं संचलन केलेलं भारतीय जीवन दर्शनही आम्हाला माहित आहे. सावित्रीबाई फुले यांना तुम्ही आमच्या महिलांना शिकवाल तर त्या लैंगिकदृष्ट्या उच्छलकृत होतील असा आरोप करणारे पुण्यातले लोकही आम्हाला माहित आहेत, आणि त्या सावित्रीबाईच्या शाळेसाठी मदत करणारे पुरुषही आम्हाला माहित आहेत. त्यामुळे भारतीय जीवन दर्शन सुईनं घ्यायचं काही कारण नाही, आणि उच्चंकृतता आम्हाला मान्य नाही. पब मध्ये जाणं, दारू पिणं आम्हाला मान्य नाही मुली महिलांनी, आणि ते जर आनंदीबेननी सांगितलं असेल तर आक्षेप काय, असं अजित चव्हाण म्हणाले. मग पब मध्ये जाणाऱ्या, सिगरेट वाढणाऱ्या, त्याचे जाहीर फोटो टाकणाऱ्या त्या तुमच्या कंगना राणावतला तुम्ही तिकीट देऊन पावन करून संसदेमध्ये बसवताय ना, त्यांना सांगायची हिंमत करतील का आनंदीबेन पटेल? किंवा पुन्हा तिकीट वाटताना तुम्ही महिलांना भाजपाचे तिकीट देताना विचारणार आहात का तुम्ही दारू पिता का, तुम्ही स्वयंपाक करता का, तुम्ही 7च्या आत घरात येता का? हे तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारू शकता. ते विचारणं महिलांना मान्य होईल. देश खूप पुढे गेलाय, महिला खूप पुढे गेल्या. जे जे पुरुष करतात ते महिला करतील, जे जे पुरुषांनी नाही केलं पाहिजे ते महिलांनी पण नाही केलं पाहिजे. अशी समानता आणण्याच्या दृष्टीने आपण सगळे पक्ष पुढे जाऊया. अश्विनी, माझं म्हणणं तेच आहे, तेच भारतीय जीवन दर्शन आहे की जे जे पुरुषांनी केलं पाहिजे ते महिलांनी केलंच पाहिजे. ठीक आहे. अजितजी, मुद्दा लक्षात आला. माझ्या शेवटची मिनिटात मला अश्विनीला संधी द्यायची आहे. फक्त विषय एवढाच आहे की कमरेचं काढून डोक्याला बांधू नये, हे लक्षात घ्या. पुरुषांनी सुद्धा आचारसंहिता पाळली पाहिजे, महिलांनी पाळलीच पाहिजे. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. त्याच्या आधी आदर्श माझा असलंच पाहिजे, हे जे काही फुकवण्याचा प्रयत्न केला जातो, बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो, यावरती आक्षेप आहे. तुम्ही कशासाठी सांगताय की बाबा आधी तुम्हाला हे आलंच पाहिजे? नसेल येत, मला अभ्यास चांगला करता येतो, मला चांगलं वैमानिक होता येतं, मला चांगलं संशोधन करता येतं, नाही मला बनवता येत ना, हा आग्रह कशासाठी? आणि मग तुमची भारतीय जी विचारदर्शनी आहे किंवा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या बाबतीतनं तुम्ही जे म्हणता, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या माध्यमातून तुम्ही एकदा पुन्हा म्हणलेला त्या 4 भिंतीच्या आतमध्ये सोडण्याचा प्रयत्न करताय. एकीकडं राजमाता जिजाऊ महासाहेबांचं उदाहरण द्यायचं, सावित्रीबाईंचं उदाहरण द्यायचं, आणि पुन्हा मांडणी करताय ती मांडणी करता यावी म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या प्रस्तुत केलेल्या आहेत. हे आपण लक्षात कुठेही आमचा आग्रह आमच्या स्त्रीला, आमच्या माता भगिनीला 4 भिंतीमध्ये आज डांबून ठेवण्याचा नाही. आनंदीबेन पटेल यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्यातली एकच तेवढी गोष्ट चालवणं हा अजेंडा आहे. हा अजेंडा आहे. त्या अजेंड्यावरती चर्चा घडाव्या आणि त्या पद्धतीचं देशभरामध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं, आणि म्हणून हे घडवण्यात आलेलं आहे. आम्हाला या सगळ्या आनंदीबेन पटेल कोण आहे आमच्या महिला मुलींना सांगणारी? ही आमची भूमिका नाही. त्यामुळे माझं एक स्पष्ट म्हणणं आपल्याला असं आहे की अशा पद्धतीची मांडणी मला ना कसं आहे माहिती, आपण वाद वाढवत गेलो तर त्याच्यामध्ये खूप वादाचे मुद्दे निघतील. मला फक्त एकच प्रश्न या ठिकाणी पडतो की एखादी महिला IAS होणार असतील किंवा अश्विनी सारख्या, माझ्यासारख्या, आम्ही जर पत्रकार असू, आता पत्रकारांचं आयुष्य किती तास आम्ही ऑफिसमध्ये असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राजकारण्यांना जवळून माहितीये, म्हणून आम्ही काय चांगल्या आया होऊ शकत नाही का? बरं, मी आदर्श माता आहे का किंवा अश्विनी आदर्श माता आहे का हे ठरवणार कोण आहे? हे राजकारणी नाही ठरवणार आहेत. जे मला किंवा इतर आमच्यासारख्या महिलांना आई म्हणणार आहेत ती आमची मुलं ठरवणार आहेत. आम्ही आदर्श मुलं आहोत की नाही, हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा आयांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावरती राजकारणी का भाष्य करतायत, काय याचं राजकारण करतायत? आणि दुसरी गोष्ट, आमिर खानच्या लग्नाबद्दल वक्तव्य करताना लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे आमिर खानशी यापूर्वी लग्न केलेल्या बायका काय बिंडोक होत्या का? आमिर खानशी लग्न केलेल्या बायका बिंडोक होत्या का? त्या सगळ्या उच्च शिक्षित स्त्रिया होत्या. त्यांनी व्यवस्थित डिसिजन त्यांच्या आयुष्याचे घेतलेले आहेत. आज ते त्यांच्या आयुष्यात सेटल्ड आहेत, सक्सेसफुल ह्युमन बिईंग्ज आहेत. त्या म्हटल्यानंतर आपण त्या स्त्रियांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरती प्रश्न उपस्थित करतोय का? अनेक प्रश्न आहेत. जशी याची दुसरी बाजू सुद्धा आहे, त्यावर सुद्धा चर्चा व्हायला हवी. मात्र आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुरा इथेच थांबतोय.